सर्वांच्या मनापासून नागरिकांचे अभिनंदन करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना हेच आवाहन करू इच्छितो की त्याच्या जे शिकवणं आहे, टीचिंग्ज आहे, त्याच्यापैकी एक आपण गृहीत धरला की मग नवीन वर्षाच्या संकल्पना पण पूर्ण होतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंतीला पण आम्ही एक मानवंदना स्वरूपात जे आहे त्यांना अर्पण करू आणि इथे उपस्थित सर्व आलेले नागरिकांना परत एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. आणि म्हणून बाबासाहेबांनी या देशासाठी अतिशय चांगल्या प्रकारचं जगामध्ये नाव त्यांनी कमवलं. आज आपल्याला नारा दिला, त्यांचा नारा ज्यांनी घेतला त्यांची प्रगती झाली. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिईल तो गरगल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्याला त्यांनी अजूनही काही सांगितलेलं आहे की चुकीच्या गोष्टी आपण सोडल्या पाहिजे. आपल्याकडे वाईट व्यसनं असली आपले ते सोडले पाहिजे. आपल्या समाजाची प्रगती व्हायची असेल तर जर बाबासाहेबांचे विचार आपण अंगीकारले तर आपला समाज फार मोठ्या प्रगतीपथावर जाईल. आजही चांगल्या प्रकारे गेलेला आहे, परंतु ज्या लोकांनी त्यांचे विचार स्वीकारले नाही ते अजूनही मागे सकाळपासून आम्ही जयंती साजरे करायला संघर्ष करा हा नारा आहे, परंतु संघर्ष आपण अन्याय झाल्यावर करायला पाहिजे. आपण आपल्या आपसातच संघर्ष करतो ते सुद्धा चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे आपल्या समाजाची प्रगती होत नाही. आणि म्हणून आपला समाज पुढे गेला पाहिजे. आपल्याला माहीत असेल की आता या देशामध्ये पुन्हा पुनर्रचना होणार आहे. जवळपास आमदार 100 ते 125 आमदार वाढणार आहेत, जवळपास 50 ते 60 खासदार वाढणार आहेत. त्या ठिकाणी सुद्धा आपलं प्रतिनिधित्व रिझर्वेशनच्या ज्या टक्केवारीप्रमाणे राहणार आहे आणि संपूर्ण जगभर त्यांची ख्याती राहिली. आणि त्यांनी आपल्याला जी घटना दिली ही घटना आपल्या सगळ्यांना प्रेरणादायी. त्यांचे विचार, त्यांचा एक क्षण आयुष्याचा या देशातल्या युवकांना प्रेरणादायी असा आहे. भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं 2015च्या साली लंडन येथील जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले ते घर सुद्धा एक राष्ट्रीय स्मारक म्हणून महाराष्ट्राच्या सरकारनं विकत घेतलं. त्याचबरोबर इंदोमिलाच्या जागेवर सुद्धा मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेबांचं स्मारक होऊ लागले. ते सुद्धा एखाद्या वर्षात तेही पूर्ण होऊ शकतंय. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका जाती धर्माचे नसून संपूर्ण मानवजातीला समतेचा त्यांनी जो अधिकार दिला त्याबद्दल आपण सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दरवर्षी विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या चरणी पुनश्च एकदा विनम्र अभिवादन आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.